आगामी लोकसभा निवडणुकीत देशाचं लक्ष ज्या मतदारसंघाकडे लागेल त्यात बारामतीचा उल्लेख करावा लागेल। इथे नणंद भाऊजाईमध्ये लढत होण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि विद्यमान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यात हा सामना रंगण्याची शक्यता आहे। अजित पवार यांनी भाजपासोबत हात मिळवणी केल्यानंतर काका पुतण्यामध्ये अंतर आलंय। आता गेल्या जवळपास 6 दशकांपासून सक्रिय राजकारणात असणारे निवडणुकीच्या डावपेचात यशस्वी होतात की त्यांचे पुतणे विजयी होतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दोन्ही उमेदवारांना किती संधी आहेत, त्यांचं राजकीय गणित कसं असेल यावर आज आपण प्रकाश टाकूया। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि हो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। कमेंट करायला विसरू नका। नमस्कार, मी प्राची। आज आपण बारामती मतदारसंघात होऊ घातलेल्या कौटुंबिक राजकीय लढ्याची माहिती घेणार आहोत। अजित पवार हे शरद पवारांची साथ सोडून शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि युतीची महायुती झाली। इथूनच पवार घराण्यातल्या सत्ता संघर्षाला सुरुवात झाली आहे। अजित पवार गटाने शरद पवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अपयशी ठरले। म्हणूनच आता त्यांनी आपले काका शरद पवार यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली आहे। लोकसभा निवडणूक अजित पवारांच्या ताब्यात असलेली राष्ट्रवादी लढवणार अशी घोषणा अजित पवार यांनी केली। त्यांनी तर मतदारसंघ सुद्धा जाहीर केलेत, त्यात बारामतीचा समावेश आहे, जिथे त्यांची चुलत बहीण गेल्या 3 निवडणुकीत जिंकून आली आहे। अर्थात त्यांच्या विजयात अजित पवारांचा मोठा वाटा होताच। बारामती आणि शरद पवार कुटुंब हे समीकरणच बनलंय। यंदा मात्र चित्र वेगळं असणार आहे। आम्ही शोधून काढलेली आकडेवारी मात्र सुनेत्रा पवार यांना झुकतं माप देत आहे। कसं ते पाहूया। बारामती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे 2, काँग्रेसकडे 2, भाजपाकडे 2 मतदारसंघ आहेत। 2 मतदारसंघाचं भाजपाचे राहुल कुल प्रतिनिधित्व करत आहेत। हा मतदारसंघ कुल कुटुंबाकडे एका वर्षाचा अपवाद वगळला तर 1990 पासून आहे। म्हणजेच कुल कुटुंब हे दौंडचं पवार कुटुंब आहे असं म्हणायला हरकत नाही। तर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण होताच त्यांनी सगळ्यात आधी दौंड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल यांची भेट घेतली। कांचन कुल या सुभाषराव कुल यांच्या सुनबाई आहेत आणि सुनेत्रा पवार त्यांची आत्या लागते। कांचन कुल का महत्वाच्या, तर 2019 साली भाजपाने त्यांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात मैदानात उतरवलं होतं। त्यांचा 1.5 लाख मतांनी पराभव झाला, तरी त्यांनी जवळपास 48% मतं मिळवली होती। कांचन कुल यांना तब्बल 5,30,940 मतं पडली होती। कांचन कुल यांची भेट ही सुनेत्रा पवार यांची पहिलीच राजकीय भेट होती। एकीकडे कांचन कुल यांचा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा मिळत असतानाच तिकडे इंदापुरात मात्र अजित पवारांना धोका निर्माण झाला आहे। हर्षवर्धन पाटील यांची मुलगी आणि ठाकरे घराण्याची सून अंकिता पाटील ठाकरे हिने अजित पवारांना आव्हान दिलंय। अंकिता या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे सुपुत्र दिवंगत बिंदू माधव ठाकरे यांचा मुलगा निहाल ठाकरेच्या पत्नी आहेत। हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरात नुकसान पोहोचवण्याचं काम अजित पवार यांनी केलं। लोकसभा निवडणुकीत मदत मागायची आणि 6 महिन्यांनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा अशी खेळी अजित पवार करत आले आहेत, असा आरोप अंकिता पाटील ठाकरे यांनी केलाय। जर अजित पवारांनी विधानसभेचा शब्द दिला तरच आम्ही लोकसभेत त्यांना मदत करण्याबाबत विचार करू, असं त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत सांगितलं। ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती असं खुलं आव्हान अंकिता पाटील ठाकरे यांनी दिलंय। असं जरी असलं तरी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी अजित पवार, अंकिता पाटील ठाकरे आणि त्यांचा भाऊ राजवर्धन यांना विधानसभेचा शब्द देऊ शकतात। आणि तसं घडलं
तर इंदापूर तालुका सुद्धा सुनेत्रा पवारांसाठी फेवरेबल ठरेल. खडकवासला मतदारसंघात भाजपाचे भीमराव तापकीर प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे हा तिसरा मतदारसंघ सुद्धा अजित पवारांना अनुकूल आहे. बारामतीचं तर अजित पवार स्वतः प्रतिनिधित्व करत आहेत. पुरंदर आणि भोर मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. पुरंदरमध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे संजय काका जगताप विजयी झाले होते. त्यांना 1,30,710 मतं म्हणजे 54% पडली होती. त्यांच्या विरोधात असलेले शिवसेनेचे विजय शिवतारे यांना 99,306 मतं म्हणजे 41.7% मतं पडली. त्यामुळे शिवतारे आता शिंदेंसोबत आहे. भोर मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे हे 47.72% म्हणजे 1,08,925 मतं घेऊन निवडून आले. त्यांच्या विरोधातले शिवसेनेचे कुलदीप सुदाम कोंडे 99,719 मतं मिळवून निवडून आले. कोंडे हे ठाकरेंसोबतच आहेत. त्यामुळे हा मतदारसंघासाठी अजित पवार यांना वेगळी रणनीती अवलंबावी लागणार एवढं मात्र नक्की. एवढं काय तर 6 विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ भोर मतदारसंघातच अजित पवार यांना राजकीय कस लागणार आहे. पण शरद पवार सुद्धा काही कमी नाहीयेत. ते आकडेवारीवर भर देण्यापेक्षा प्रत्यक्ष संपर्क आणि भावनिक आव्हानांवर निवडणुकीचा सारीपाट मांडणार हे मात्र नक्की. बारामती मतदारसंघात तरुण वर्ग हा अजित पवारांच्या पाठीशी आहे. हाच वर्ग निवडणुकीत निर्णायक भूमिका पार पाडतो. अजित पवारांची धडाकेबाज कार्यशैली, रोखठोकपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी 7 वाजता कार्यालयात जनतेच्या कामासाठी उपस्थित राहण्याची शिस्त, हे त्यांचे गुण युवकांना भावतात. म्हणूनच सुप्रिया सुळे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाहीये असंच या क्षणी आपल्याला म्हणता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.